हाय फ्रेंड्स, मी अनिकेत गुरु आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन टॉपिकच्या नवीन लेक्चरमध्ये. आपण असं म्हणालो होतो की सायन्स हा अवतीभोवतीच्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा सब्जेक्ट आहे. जसं इतिहासामध्ये घडलेल्या घटनांचा अभ्यास केला जातो, भूगोलामध्ये तुमच्या आजूबाजूच्या भौगोलिक रचनांचा अभ्यास केला जातो, तसं सायन्समध्ये कशाचा अभ्यास केला जातो? आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. मग ते काही असेल, रोड असतील, बिल्डिंग्स असतील, माणसं असतील, जनावरं असतील, झाडं असतील, काहीही असेल, हवा असेल, पाणी असेल, काही असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास ज्या क्षेत्रामध्ये केला जातो त्याला म्हटलं जातं सायन्स. तर सायन्सच्या अशाच एका महत्वाच्या गोष्टीचा, जी एकदम फंडामेंटल गोष्ट आहे, तिचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही ज्या वेळेला आसपास बघता त्यावेळेला तुम्हाला काय काय दिसतं? ज्यावेळेला तुम्ही घरातून बाहेर पडता तुम्हाला रोड दिसत असेल, बिल्डिंग्स दिसत असतील, मोठमोठे दगड दिसत असतील, लाईटचे खांब दिसत असतील, वाहनं दिसत असतील, जनावरं दिसत असतील, पक्षी दिसत असतील, माणसं दिसत असतील, कीटक दिसत असतील, इन्सेक्ट्स ज्याला म्हणतात, दिसत असतील, राईट? या ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी, त्यांचं जर क्लासिफिकेशन करायचं झालं अगदी फंडामेंटल लेवलला, तर एका पद्धतीनं केलं जाऊ शकतं. कोणत्या? त्या गोष्टी जिवंत आहेत की नाहीत याच्या जोरावर. जिवंत आहेत की मेलेल्या आहेत अशा अर्थानं म्हणत नाही मी, त्या गोष्टींमध्ये जीव आहे की नाही याच्या जोरावर. लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. तर यातल्या लिव्हिंग थिंग्सचा आज आपण अभ्यास करणार आहोत. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? सजीव. एखादी गोष्ट सजीव असते, एखादा प्राणी सजीव असतो किंवा झाड सजीव असतं, एखाद्या गोष्टीमध्ये जीव असतो म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीकडे बघून आपण सांगू शकतो की ते सजीव आहे की निर्जीव आहे. त्यासाठी काय अभ्यास करायची गरज नाही. अगदी तुम्ही सुद्धा सांगू शकता, एखाद्या दगडाकडे बघून तुम्ही सांगू शकता की ती सजीव आहे की नाही. ऑब्व्हियसली सजीव नाहीये, ऑब्व्हियसली ती एक गोष्ट, ती काय आहे? निर्जीव गोष्ट आहे, बरोबर? पण त्या दगडावर वाढणारं शेवाळ ते काय असतं? ते सजीव असतं. त्या दगडाच्या आत असणारे किंवा त्याच्यावर असणारे जे अतिशय सूक्ष्म असे जीवाणू असतात, जे दिसत सुद्धा नाहीत, नुसतं जीवाणू असतात असं म्हटल्यावर नंतर तुम्ही काय सांगू शकता? की ते सजीव असतात. दगड निर्जीव आहे पण त्याच्यावर असणाऱ्या या गोष्टी सजीव आहेत. भलेही बघितल्या तुम्ही सांगू शकता की एखादी गोष्ट सजीव आहे की नाही, पण त्याच्या काही बेसिक असे त्याचे स्वतःचे असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की नाहीत, जे त्यांना निर्जीव गोष्टींपासून, नॉन लिव्हिंग थिंग्स पासून वेगळं करतात. बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. सगळ्यात महत्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील, ज्या लिव्हिंग थिंग्स मध्येच फक्त आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये नसतात. फॉरगेट अबाउट युअर टेक्स्टबुक मध्ये काय दिलंय याचा थोड्या वेळासाठी विचार बाजूला ठेवा. आपण लिस्ट करूया, आपण ट्राय करू, आपल्याला किती जमतंय बघूया. ज्या सजीव गोष्टी आहेत, ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, त्या हलताना दिसतात, प्राणी हलताना दिसतात, पक्षी हलताना दिसतात, माणसं हलताना दिसतात. सो मुव्हमेंट. झाडं हलताना दिसत नाहीत पण झाडांची वाढ होते ना, वाढ होते त्या अर्थी मुव्हमेंट काही प्रमाणात तरी शक्य आहे. लाजाळूचं झाड तुम्ही बघितलं, लाजाळूचं रोप तुम्ही बघितलं असेल, त्याला हात लावल्यानंतर त्याची पानं मिटतात. अगदी लहान अशा पद्धतीची का होईना मुव्हमेंट त्या झाडामध्ये सुद्धा असते. ओके, सो मुव्हमेंट झाडांना पूर्णपणे लागू होत नसलं तरी थोडंफार लागू होतंय. दुसरा महत्वाचा पॉइंट कोणता? ग्रोथ. लिव्हिंग थिंग्स, कुठल्याही लिव्हिंग थिंग्स मध्ये ग्रोथ असतेच. मग ते प्राणी असतील, पक्षी असतील, माणसं असतील किंवा झाडं असतील. ज्यावेळेला त्यांचा जन्म होतो त्यावेळेला त्यांचा आकार आणि ज्यावेळेला त्यांचा मृत्यू होतो त्यावेळेला त्यांचा आकार, यामध्ये फरक असतो, बरोबर? आणखीन काय असू शकतं? त्यांना खायला काहीतरी लागत असतं, अन्न लागत असतं. दे रिक्वायर फूड लागत असतं ऑब्व्हियसली. आणखीन काय असू शकतं? त्यांना श्वास घ्यायला लागतो, ब्रीदिंग. आणि काय असेल? त्यांचा मृत्यू होतो. दे आर बॉर्न अँड दे डाय, बरोबर? प्रत्येक सजीव गोष्ट, प्रत्येक लिव्हिंग थिंग ही जन्माला येते आणि मरते, त्याला कोणीही अपवाद नाही. आणि काय असू शकतं? त्यांना भूक लागते, फूड मध्ये झाले. त्यांना थंडी वाजते किंवा चटका बसला, जर समजा त्यांना त्यांच्या समोर काहीतरी जवळ काहीतरी उष्ण गोष्ट नेली, हॉट गोष्ट नेली, तर त्यांना चटका बसतो.
म्हणजे बाहेरच्या नेचरमधून त्यांना जो प्रतिसाद मिळतोय, त्यांच्या शरीराला ज्या गोष्टी मिळत आहेत त्यानुसार त्यांचं शरीर काय होतं, रिॲक्ट करतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये आहेत. नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये मुवमेंट असते का, नसते. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे ज्या निर्जीव गोष्टी आहेत, खुर्ची जी आधी साईजमध्ये होती त्याची वाढ होते का, नाही होत. त्याला फूड लागतं का, नाही लागत. डू दे ब्रीथ, नो. त्यात ते श्वास घेत नाहीत, राईट. डू दे बॉर्न ऑर डाय, नो. तर या अशा स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या फक्त आणि फक्त सजीव गोष्टींना लागू होतात. सो पहिला पॉइंट आहे ग्रोथ. जे आपण लिस्टमध्ये घेतलं होतं ते आहे टेक्स्टबुकमध्ये. ग्रोथ म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट जी लिव्हिंग आहे, ज्याच्यामध्ये जीव आहे, जो सजीव आहे, तो जन्माला येतो, त्याची वाढ होते आणि तो मरतो, बरोबर. बाळ ज्या वेळेला जन्मतं त्यावेळेला अतिशय लहान असतं. वर्षभरामध्ये काय होतं, त्याची साईज वाढते. साधारणतः ते वर्षभरामध्ये रांगू लागतं, चालू लागतं, बोलू लागतं. 1.5-2 वर्षामध्ये बोलू लागतं. जसं त्याच्या शरीराचा आकार वाढू लागतो तसं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता डेव्हलप होत जातात, विकसित होत जातात. ओके. सो ग्रोथ ही काय आहे, एक अतिशय महत्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंग्सची. सजीवांचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे जे निर्जीव गोष्टींमध्ये आढळत नाही. माणसाच्या शरीराची पूर्ण वाढ व्हायला किती वर्ष लागतात, मॅक्सिमम 21 इयर्स. 21 इयर्स. याच्यानंतर 18 वर्षानंतर, जवळपास 18-19 वर्षानंतर हाईट वाढायची बंद होते. अक्कलदाढ जी येते ती साधारणतः या वयाच्या दरम्यान येते, 18-19 वर्षाच्या दरम्यान येते. त्यानंतर माणसाच्या शरीराची जी वाढ आहे, म्हणजे हाईटची जी वाढ आहे ती होत नाही. तुम्ही जाड व्हाल, बारीक व्हाल, ते चालत राहील, हाईट वाढणार नाही, हाईटची ग्रोथ होणार नाही. हे जसं माणसाला लागू होतं तसं इतर प्राण्यांचं काय, सगळ्यांना थोडीच 21 वर्ष लागणार आहेत. अनेक प्राण्यांचं आयुष्यमान 21 वर्षापेक्षा कमी असतं. अनेक प्राणी 21 वर्षापेक्षा कमी जगतात. मग त्यांना फुल ग्रोथ व्हायला 21 वर्ष थोडीच लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल डॉग 14 महिन्यांमध्ये 14 मंथ्स म्हणजे किती, 1 वर्ष आणि 2 महिने, त्याच्यामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू पूर्ण साईज मध्ये डेव्हलप होतं. मॅक्सिमम त्याची जी साईज असू शकते 14 मंथ्स मध्ये अक्वायर होते. व्हॉट अबाउट अ काऊ म्हणजे काय, गाय. किती वर्ष लागतात, 7 इयर्स. 7 इयर्स मध्ये गाय काय होते, पूर्णपणे तिच्या फुल साईज मध्ये येते. व्हॉट अबाउट हेन्स, कोंबडी, 30 वीक्स. 30 आठवड्यांमध्ये कोंबडीचं पिल्लू पूर्ण साईज मध्ये डेव्हलप होतं. म्हणजे बघा, वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळा टाइम लागतो पूर्ण ग्रोथ व्हायला, पण सगळ्यांमध्ये ग्रोथ मात्र असतेच. या ग्रोथशी रिलेटेड आणखीन एक महत्वाचा पॉइंट आहे जो फक्त लिव्हिंग थिंग्स मध्ये आढळतो. कोणता, डेफिनेट लाईफ स्पॅन. डेफिनेट लाईफ स्पॅन म्हणजे काय, ठराविक आयुर्मान. प्रत्येक सजीवाचं आयुर्मान ठरलेलं आहे. ठरलेलं म्हणजे अगदी फिक्स ठरलेलं नाही, पण एक रेंज मध्ये ठरलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, डॉग्स जे कुत्रे असतात ते फार तर फार 15, 16, 17 वर्ष जगतात. ओके. डॉग्स लिव्ह अप टू 15 इयर्स, 15 to 20 इयर्स मॅक्सिमम. व्हॉट अबाउट कॅट्स, कॅट्स ऑल्सो लिव्ह अप टू 15 इयर्स मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजे याला अपवाद आहेत, ऑफकोर्स अपवाद असतील, याला एक्सेप्शन्स असतील, पण ज्याला लाईफ एक्सपेक्टन्सी आपण म्हणतो की एक्सपेक्टेड किती आहे, एखादा सजीव किती वर्ष किंवा किती काळ जगणं अपेक्षित आहे, डिपेंड्स. ओके. डॉग्स 15 ते 20 वर्ष, कॅट्स 15 ते 16 वर्ष. व्हॉट अबाउट ह्युमन्स, माणसं किती वर्ष जगतात, 60 इयर्स, 80 इयर्स. आता यामध्ये सुद्धा कंट्री वाईज फरक पडतो. भारत हा आता बऱ्यापैकी डेव्हलप झालेला देश आहे, म्हणजे अगदी आपण गरीब देश नाही आहोत आणि अगदी आपण ऍडव्हान्स्ड प्रगत देश नाही आहोत. पण 50 वर्षापूर्वी भारतामध्ये माणसांची जगण्याची जी मर्यादा होती त्याच्यापेक्षा आज आपण खूप जास्त पुढे आहोत. याला म्हणतात लाईफ एक्सपेक्टन्सी.
लाईफ एक्सपेक्टन्सी. 50, 60, 70 वर्षापूर्वी ज्या वेळेला इंग्रज भारतामध्ये होते त्यावेळेला लाईफ एक्सपेक्टन्सी किती होती? 40 ते 50 वर्ष होती भारतामध्ये. आज किती झाली? 60 ते 80 वर्ष झाली. अगदी प्रगत देशामध्ये 80 ते 100 वर्षापर्यंत जाते. पण आपण म्हणतो, आशीर्वाद देताना आपण म्हणतो 100 वर्ष आयुष्य मिळो तुला. म्हणजे याचा अर्थ काय? ह्युमन्स लिव्ह अप टू ऑलमोस्ट 80 to 100 इयर्स. व्हॉट अबाउट ऑस्ट्रिच? ऑस्ट्रिच म्हणजे काय? शहामृग. ऑस्ट्रिच 50 वर्ष जगतं, ऑलमोस्ट 50 इयर्स. म्हणजे जवळपास ह्युमन्स इतकी त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. इमॅजिन, ह्युमन्स इतकी, जवळपास ह्युमन्स इतकी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. व्हॉट अबाउट कासव, टॉर्टॉइज? जवळपास 150 वर्ष. झाडांमध्ये याच्यापेक्षा जास्त असतं. लाईफ स्पॅन जो आहे झाडांचा तो खूप जास्त, वॉपिंग जास्त असतो. फॉर एक्झाम्पल पीपल म्हणजे काय? पिंपळाचं झाड 900 ते 1500 वर्ष जगू शकतं. इतका मोठा, प्रचंड मोठा लाईफ स्पॅन आहे पीपलचा, जर त्याला तोडलं नाही तर. ही खूप महत्वाची अट आहे. लाईफ एक्सपेक्टन्सीचा अर्थ काय? नॅचरल कॉजेसमुळे जर डेथ झाली, म्हणजे आजारी पडून, वय झालं म्हणून, शरीर म्हातारं झालं म्हणून मृत्यू जो होतो त्याची ही वय आहेत. झाड तोडायचं म्हटलं तर काय 10 वर्षाचं असताना सुद्धा तोडलं जाऊ शकतं. आज लावलं उद्या तोडलं असं सुद्धा होऊ शकतं. पण नॅचरल कॉजेसमुळे जर पीपल ट्रीचा म्हणजे पिंपळाच्या झाडाचा जर समजा मृत्यू झाला, इतके वर्ष ते जगू शकतं. व्हॉट इज द ओल्डेस्ट ट्री इन द वर्ल्ड? ओल्डेस्ट ट्री ग्रेट बेसिन ब्रिस्टल कोन पाईन या अशा नावाचं एक झाड आहे. इट्स ऑलमोस्ट 5000 इयर्स ओल्ड. 5000 वर्षांपेक्षा जास्त याचं वय आहे. हे जिवंत झाड आहे. म्हणजे गौतम बुद्धांच्या सुद्धा आधीचं, जीसस क्राइस्टच्या सुद्धा आधीचं हे झाड आहे. जीसस क्राइस्टच्या तर खूप आधीचं आहे, गौतम बुद्धांच्या सुद्धा आधीचं आहे. इतकी प्रचंड मोठी लाईफ एक्सपेक्टन्सी असते झाडांची. का? कारण त्याच्यामध्ये खूप स्लो प्रोसेसेस असतात ना. प्राण्यांमध्ये ज्या पद्धतीच्या प्रोसेसेस असतात ग्रोथच्या, तितक्या फास्ट नसतात झाडांमध्ये. सो टॉर्टॉइज, फॉर एक्झाम्पल टॉर्टॉइज 150 वर्ष जगतं. का जगतं? स्लो ग्रोथ आहे. हेन्स 30 वीक्स मध्ये फुल साईज होते हेन्सची. का? खूप फास्ट ग्रोथ आहे. पण किती पण जगू देत, खूप जास्त 900, 5000 किती वर्षही जगू देत, नाहीतर आठवड्यांमध्ये जगू देत, डेफिनेट लाईफ स्पॅन हा काय आहे? सजीवांचं लक्षण आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, ठराविक आयुर्मान. हे जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते लिहित चला. बरेच पॉइंट पुस्तकातले सुद्धा आहेत, बरेच पॉइंट बाहेरचे सुद्धा आहेत. या सगळ्याचं मिश्रण अशा पद्धतीचं हे लेक्चर असणार आहे. पॉइंट्स नोट डाऊन करत चला. आता ग्रोथ आणि डेफिनेट लाईफ स्पॅन याच्याशी रिलेटेड तिसरा मुद्दा आहे, जो फक्त लिव्हिंग थिंग्स मध्ये म्हणजे सजीवांमध्ये आहे. कोणता? फूड. रिक्वायरमेंट ऑफ फूड. फूड नेसेसरी फॉर ग्रोथ. रोज भूक लागते माणसाला, प्राण्यांना, झाडांना. जर झाडाला पाणी नाही घातलं तर जगणार नाही झाड. माणसाला जेवण नाही दिलं तर अशक्त होईल. फूड इज इसेन्शियल फॉर ग्रोथ. मुळात ग्रोथ होते कारण फूड मिळतं, अन्न मिळतं. अन्न मिळतं, त्यातून न्यूट्रिएंट्स मिळतात बॉडीला. त्या न्यूट्रिएंट्समुळं शरीराचं पोषण होतं आणि मग ग्रोथ होते. टू सस्टेन युअर लाईफ यू नीड फूड. निर्जीव गोष्टींना फूडची गरज आहे का? दगडाला तुम्हाला रोज पाणी घालावं लागतं का? खायला घालायला लागतं का? नाही लागत. पण प्रत्येक प्राण्याला मात्र फूडची गरज असते. आता यामध्ये फरक आहे. प्राण्याला म्हणतोय मी, पण सजीवाला, प्रत्येक सजीवाला फूडची गरज आहे. आता यामध्ये फरक आहे ॲनिमल्स मध्ये आणि ट्रीज मध्ये. ॲनिमल्स मध्ये आणि ट्रीज मध्ये काय फरक आहे? ॲनिमल्सना स्वतःचं फूड स्वतः तयार करता येत नाही. त्यांना एकतर ट्रीजना खाऊन जगावं लागतं किंवा इतर ॲनिमल्सना खाऊन जगावं लागतं. त्यानुसार ॲनिमल्समध्ये 2 प्रकार पडतात. हर्बिवोर्स म्हणजे काय?
जे ॲनिमल शाकाहारी प्राणी, जे ॲनिमल्स ट्रीजना प्लांट्सना खाऊन जगतात, ग्रासेसना खाऊन जगतात, त्यांना काय म्हणतात? हर्बिवोर्स म्हणतात. दुसरा प्रकार कोणता? कार्निवोर्स. कार्निवोर्स म्हणजे मांसाहारी प्राणी, जे प्राणी इतर प्राण्यांना मारून खाऊन जगतात त्यांना काय म्हणतो आपण? कार्निवोर्स म्हणतो. उदाहरणार्थ वाघ, सिंह, चित्ता, कोल्हा, लांडगा वगैरे वगैरे वगैरे, लायन्स, टायगर्स वगैरे, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. हर्बिवोर्स मध्ये कोण कोण येतं? काऊज येतात, बफेलो येतात, डिअर, राईट. सो हर्बिवोर्स मध्ये कोणाकोणाची उदाहरणं घेऊ शकतो आपण? डिअर, झेब्रा, बफेलो. बफेलो आहे म्हटल्या काऊज असणार आहेत, बरोबर, काऊज असणार आहेत. असे वेगवेगळे प्राणी, शीप, गोट्स, वेगवेगळे प्राणी जे गवत खाऊन जगतात, ग्रासेसवर जगतात, प्लांट्सवर जगतात, त्यांना आपण काय म्हणतो? हर्बिवोर्स म्हणतो. यांच्यावर जगणारे प्राणी, या प्राण्यांना, यासारख्या प्राण्यांना मारून खाऊन जगणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो? कार्निवोर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल लायन्स, टायगर्स, वुल्फ्स म्हणजे लांडगे, फॉक्सेस म्हणजे कोल्हे वगैरे वगैरे. हे सगळे काय झाले? क्रोकोडाइल्स. हे सगळे काय झाले? कार्निवोर्स झाले, इतर प्राण्यांना मारून खाऊन जगणारे. बट अल्टिमेटली हे प्राणी म्हणा किंवा हे प्राणी म्हणा, कोणावर ना कोणावर तरी डिपेंडंट आहेत फॉर देअर नेसेसिटी ऑफ फूड. त्यांच्या फूडच्या रिक्वायरमेंटसाठी, अन्नाच्या गरजेसाठी ते इतर कोणावर तरी अवलंबून आहेत, दुसऱ्या सजीवावर अवलंबून आहेत, राईट. आणखीन एक प्रकार आहे, कोणता? तिसरा प्रकार ॲनिमल्स मध्ये, हर्बिवोर्स, कार्निवोर्स आणि ऑमनिवोर्स. ऑमनिवोर्स. व्हॉट अबाउट अ कॅट और अ डॉग? यांना निसर्गानं कार्निवोर्स म्हणून जन्माला घातलं, माणसानं यांना ऑमनिवोर्स करून टाकलेलं आहे. एखाद्या मांजराला चपातीचा तुकडा टाकलात, खाणार की नाही? ऑब्व्हियसली खाणार. कुत्रं खाणार की नाही? खाणार. निसर्गामध्ये असते, माणसानं यांना पाळलं नसतं तर यांनी कधी हे असलं खाल्लं असतं का? नसतं खाल्लं. का? बेसिकली हे कार्निवोर्स आहेत, माणसानं त्यांना ऑमनिवोर्स करून टाकलेलं आहे. बेसिकली सगळ्यात महत्वाचे दोन डिफरन्सेस हे की हर्बिवोर्स आणि कार्निवोर्स. मग व्हॉट अबाउट ट्रीज? व्हॉट अबाउट ट्रीज? ट्रीज आर नॉट डिपेंडंट. झाडं कोणावर अवलंबून नसतात. कशासाठी? त्यांच्या नेसेसिटी ऑफ फूडसाठी, त्यांच्या अन्नाच्या गरजेसाठी. का? दे मेक देअर ओन फूड. बरोबर. ट्रीज मेक देअर ओन फूड. कशा पद्धतीनं? फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून. मराठीमध्ये याला काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण. म्हणजे काय? एक झाड आहे, इथं सूर्य आहे, सूर्यनारायण आहेत, त्यांचा प्रकाश पडतो याच्यावर. या झाडाची मुळं पसरलेली आहेत जमिनीमध्ये आणि ही मुळं काय करतायत? पाणी शोषून घेतायत, न्यूट्रिएंट्स शोषून घेतायत. कशातून? जमिनीमधून. जमिनीमधून झाडांची मुळं काय करतात? पाणी ओढून घेतात आणि काय ओढून घेतात? न्यूट्रिएंट्स ओढून घेतात. जमिनीमध्ये जर न्यूट्रिएंट्स कमी असतील तर खत घालावं लागतं. का घालावं लागतं? कारण या न्यूट्रिएंट्सची या झाडाला गरज आहे. हे जे न्यूट्रिएंट्स आणि वॉटर आहे ते काय होतं? या पानांपर्यंत पोहोचतं. इथं पानं असतील, बरोबर, इथं पानं असतील. पानं कोणत्या रंगाची असतात? हिरव्या रंगाची असतात. या पानांवर ज्या वेळेला हा प्रकाश पडतो, लाईट रेज पडतात, त्यावेळेला ही पानं काय करतात? अन्न तयार करतात. त्या रूट्स मधून शोषून घेतलेलं पाणी, न्यूट्रिएंट्स, त्यांच्यावर पडणारा सूर्यप्रकाश आणि सगळ्यात महत्वाचा एक फॅक्टर आहे जो मागच्या टॉपिकमध्ये डिस्कस केलाय, तो कोणता? CO2, कार्बन डायऑक्साईड. या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनंच फोटोसिंथेसिस होऊ शकतं, बरोबर. प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईडची खूप जास्त गरज असते. झाडाच्या पानांमध्ये क्लोरोफिल, या क्लोरोफिलमुळे झाडाच्या पानांना हिरवा रंग मिळतो, याच्यामुळेच फोटोसिंथेसिस होऊ शकतं. सो ही प्रोसेस काय आहे हा नंतरचा मुद्दा, पण झाडं फूडच्या बाबतीमध्ये इंडिपेंडंट असतात. इंडिपेंडंट असू देत नाहीतर डिपेंडंट असू देत, फूड प्रत्येक लिव्हिंग थिंगला लागतं, प्रत्येक सजीवाला लागतं. हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतरचं महत्वाचं लक्षण कोणतं सजीवांचं? रेस्पिरेशन, श्वसन.
रेस्पिरेशन, श्वसन म्हणजे काय? प्रत्येक जिवंत प्राण्याला, प्रत्येक जिवंत गोष्टीला, गोष्ट म्हणूया कारण प्राणी म्हटलं तर त्यामध्ये ट्रीज येत नाहीत. प्रत्येक जिवंत गोष्टीला, प्रत्येक सजीव गोष्टीला कशाची गरज असते? ऑक्सिजनची गरज असते. बरोबर? ऑक्सिजन नाही मिळाला, मेंदू डेड व्हायला लागतो. इवन ज्या ट्रीज आपण म्हणतो की कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, इवन त्यांना सुद्धा ऑक्सिजनची सुद्धा गरज ही असते. ओके, जर समजा ऑक्सिजन मिळायचा बंद झाला माणसाच्या मेंदूला किंवा प्राण्याच्या मेंदूला, तर काय होतं? मेंदू मधल्या पेशी, ब्रेन सेल्स डेड व्हायला लागतात. फार तर फार 2 ते 3 मिनिटापर्यंत माणूस जगू शकतो ऑक्सिजनच्या शिवाय. सो ऑल लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन टू सर्व्हाइव्ह. सर्व्हायव्हलसाठी गरजेचं आहे. आणि किती वेळासाठी माणूस वाट बघू शकतो? फार तर फार 2 मिनिटं. कंटिन्युअस सप्लाय पाहिजे ऑक्सिजनचा. हे आता तर खूप जास्त चांगलं लक्षात आलेलं आहे कोरोनामुळे. राईट? पाण्याशिवाय माणूस 2 दिवस जगू शकतो, त्रास होईल, जगू शकतो. अन्नाशिवाय माणूस आठवडाभर जगू शकतो. ऑक्सिजन शिवाय नाही जगता येणार बॉस. सो रेस्पिरेशनचा अर्थ काय? श्वसनाचा अर्थ काय? इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्झेलिंग. इनहेलिंग आणि एक्झेलिंग म्हणतात. श्वास आत घेण्याला काय म्हणतात? इनहेलिंग. श्वास बाहेर सोडण्याला काय म्हणतात? एक्झेलिंग. तर इनहेल करतो आपण पूर्ण एअर, त्या एअर मधला ऑक्सिजन ओढून घेतो, शोषून घेतो, आपलं बॉडी शोषून घेते आणि बाहेर टाकला जातो कार्बन डायऑक्साईड आणि बाकीचे गॅसेस. या प्रोसेसला काय म्हणतात? रेस्पिरेशन म्हणतात. ही जी गोष्ट आहे प्रत्येक लिव्हिंग थिंग मध्ये अस्तित्वात आहे. मग ती झाडं असतील किंवा प्राणी असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, सूक्ष्म जीवाणू असतील, प्रत्येकामध्ये रेस्पिरेशन हे असतंच असतं. एखादा माणूस किंवा एखादा ॲनिमल डेड झालाय, कसा आहे, डेड झालेला आहे की नाही, मृत्यू पावलेला आहे की नाही, हे कसं ओळखलं जातं? बऱ्याच वेळेला त्याचा श्वास सुरू आहे की नाही हे चेक केलं जातं. त्यानंतरचा मुद्दा एक्सक्रीशन, उत्सर्जन. एक्सक्रीशनचा अर्थ काय? आपल्या शरीरातून जे वेस्ट मटेरियल बाहेर पडतं त्याला म्हणतात एक्सक्रीशन. मग ते लघवी वाटे असू देत, संडास वाटे असू देत किंवा घामा वाटे असू देत, या सगळ्याला काय म्हटलं जातं? एक्सक्रीशन म्हटलं जातं. आणि हे सर्व प्राण्यांना, इव्हन ट्रीजना सुद्धा लागू आहे. एव्हरी लिव्हिंग थिंग एक्सक्रीट वेस्ट मटेरियल. प्रत्येक सजीव गोष्ट उत्सर्जन करत असते. कशाचं? वेस्ट मटेरियलचं. मग मुद्दा हा आहे की हा वेस्ट मटेरियल तयार कसा होतो? फूडचं इंटेक होतं, बरोबर? फूडच्या इंटेक मधून त्या फूडवर प्रोसेस होते. त्या प्रोसेसमधून माणसाच्या शरीराला किंवा प्राण्यांच्या शरीराला काय मिळतात? न्यूट्रिएंट्स मिळतात. त्या न्यूट्रिएंट्समुळे ग्रोथ होते आणि जे वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर टाकलं जातं. अशा पद्धतीची मशिनरी कंटिन्युअस सुरू असते आपल्या शरीराची. बरोबर? फूड आत आलं, तुम्ही व्यवस्थित चावून खाल्लात, ते व्यवस्थित पचलं, त्यातले न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीने व्यवस्थित शोषून घेतले आणि सगळं फंक्शनिंग व्यवस्थित होत राहिलं म्हणजे तुमचा मेटाबॉलिझम चांगला आहे. मेटाबॉलिझम, चयापचय खूप चांगलं. ज्याचं मेटाबॉलिझम असतं त्याला त्याचं शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी फार जास्त मेहनत नाही घ्यावी लागत. पण ही जी प्रोसेस आहे त्यामधून जी बाहेर पडणारी घाण आहे ती कशातनं बाहेर टाकली जाते? एक्सक्रीशनमुळे टाकली जाते. प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे. विदाउट एक्सक्रीशन यू कॅनॉट फंक्शन वेल. सो प्राण्यांचं एक्सक्रीशन कसं होतं आपल्याला चांगलं माहिती आहे. व्हॉट अबाउट ट्रीज? ट्रीज सुद्धा एक्सक्रीट करतात की गोष्टी. जर एखाद्या झाडाच्या पानाला तुम्ही कॅरी बॅग बांधून ठेवली तर काय होतं? त्या कॅरी बॅगवर थोड्या वेळात, त्या कॅरी बॅगच्या आतमध्ये थोड्या वेळानंतर काय होतात? थेंब, पाण्याचे थेंब जमतात. का? कारण ते जे झाडाचं पान आहे ते काय करत असतं? वॉटर व्हेपर एक्सक्रीट करत असतं. पानामधून वॉटरचं एक्सक्रेशन सुरू असतं व्हेपरच्या माध्यमातून, वाफेच्या माध्यमातून. सो दॅट इज ऑल्सो एक्सक्रेशन. आपण बऱ्याच वेळेला बघतो की झाडाला डिंक आलेला आहे, डिंक म्हणतो ना आपण, तो काय असतो? ते सुद्धा एक्सक्रेशनच असतं. सो एक्सक्रेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ लिव्हिंग थिंग. त्यानंतर कोणतं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय म्हणजे मराठीत काय म्हणतात याला? चेतना
व हालचाल. चेतना म्हणजे काय? चटका बसला की आपण लगेच हात मागं घेतो. का मागं घेतो? कारण आपल्या शरीराला जाणीव होते की हे आपल्याला चांगलं नाही आहे, हे आपल्यासाठी धोकादायक आहे, लांब हो. सपोज चटका बसत नसता, आगीला हात लागला, गरम वस्तूला हात लागला तर शरीर जळायचं तसं जळणार, पण चटका बसणार नाही. असं असतं तर माणूस जगूच शकला नसता. म्हणजे जी गोष्ट वेदनादायक आहे ती नेहमी तुमच्यासाठी भल्याची असते, फायद्याची असते. आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा. हे जसं शरीराच्या सर्व्हायवलला लागू होतं तसं लाईफच्या प्रत्येक टप्प्यावर सुद्धा लागू होतं. जी गोष्ट त्रासदायक असते बऱ्याच वेळेला ती गोष्ट फायद्याची सुद्धा असते. त्रास होतोय म्हणून कधी पळू नका. पण ठीक आहे, हा झाला फिलॉसॉफीचा भाग. मुद्दा हा आहे की ज्या वेदना होतात त्या जर होत नसत्या तर अवस्था काय झाली असते. वेदना होतात म्हणून आपल्याला कळतं की शरीराच्या ठराविक स्पेसिफिक पॉइंटला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. पायाला ठेच लागली, आपलं लक्ष सरळ पायाकडे जातं. ठेच लागल्यावर वेदना होत नसत्या तर जखम झालाय कळलंच नसतं. आपल्या शरीराचे असे कितीतरी भाग आहेत जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. तिथं जर जखम झाली तर काय होईल? कळणारच नाही की जखम झाली आहे. त्या जखमेचा अगदी गँग्रीन होईल. जखम जर नीट ट्रीट केली नाही ती घाण होते, ती सडू लागते, ती कुजू लागते. त्याच्यावर नीट उपचार होणं गरजेचं असतं. म्हणून सर्व्हायवलसाठी रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय, चेतना क्षमता खूप जास्त गरजेची आहे. उकडायला लागलं की आपल्याला घाम येतो. का घाम येतो? कारण आपलं शरीर एक ठराविक टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असतं 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास. राईट? आजूबाजूचं वातावरण जर समजा जास्त गरम असेल तर घामाच्या माध्यमातून शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करत असतं शरीर. ही सुद्धा काय आहे? एक चेतना क्षमताच आहे, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. स्टिम्युलाय म्हणजे काय? स्टिम्युलाय म्हणजे बाहेरच्या वातावरणात घडणारी एखादी घटना. आपण याला आउटसाइड इव्हेंट म्हणू शकतो. मग ते काही असेल, आउटसाइड इव्हेंट काही असेल. अचानक झालेला खूप जास्त आनंद, खूप जास्त दुःख, खूप जास्त त्रास, झालेली वेदना, झालेली जखम, हे सगळं काय आहे? आउटसाइड इव्हेंट आहे. त्याला तुमचं शरीर कशा पद्धतीनं नोटीस करतं ते आहे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. झाडांमध्ये होतं की नाही असं? झाडांमध्ये तुम्ही एक प्रयोग करून बघू शकता. जर समजा विंडोमध्ये, एखाद्या खिडकीमध्ये जर तुम्ही एखादं रोपटं लावून ठेवलं कुंडीमध्ये, तर त्याची वाढ जास्तीत जास्त कोणत्या दिशेने होते? ज्या बाजूला सूर्याचा प्रकाश पडतोय. सूर्यप्रकाश ज्या बाजूला आहे त्या बाजूला काय होते? झाडाची वाढ होते. कशी होते? झाडाला डोळे थोडीच असतात, पण झाडामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं हे मेकॅनिझम आहे की ते बाहेरच्या स्टिम्युलायला रिॲक्ट होतं. बाहेरच्या घटनांना काय होतं? त्याचा प्रतिसाद देतं. त्यामुळे झाडांची वाढ सूर्यप्रकाशाच्या दिशेनं होते. सूर्यफुलं याची उदाहरणं आहेत खूप चांगली. सूर्यफुलांचं जे तोंड आहे ते नेहमी सूर्याच्या दिशेनं असतं. एखादी वेल जर तुम्ही लावली तर ती वेल सुद्धा काय करते? सपोर्ट शोधत वाढत जाते. वरच्या दिशेनं जी वाढते ती सपोर्ट शोधत शोधत वाढत जाते. हे सगळं काय आहे? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा कोणता? असा मुद्दा जो प्रत्येक सजीवामध्ये तुम्हाला आढळतो, रिप्रोडक्शन. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. प्रजनन, पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन या शब्दांमधूनच कळतं की काहीतरी प्रोड्यूस करण्याबद्दल चाललंय. इथं री हा शब्द आहे किंवा पुनरचा अर्थ काय? पुन्हा उत्पादन करणं. पुनरुत्पादन म्हणजे पुन्हा उत्पादन करणं. कशाचं? स्वतःसारख्याच एका जीवाचं उत्पादन करणं म्हणजे काय? प्रजनन, पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन प्रत्येक सजीवाचं लक्षण आहे. उलट सगळ्यात जास्त महत्वाचं लक्षण आहे असं म्हणता येईल. प्रत्येक प्राण्यामध्ये एक इनबेडेड अशा पद्धतीची एक तळमळ असते की आपले जीन्स पुढं प्रपोगेट करावेत, पुढं वाढवावेत, पुढं डीएनए जो आपला आहे आपल्या शरीरातला त्याचं पुढचं व्हर्जन काढावं. ओके, हे आहे एका सजीवाचं लक्षण.
सो ज्या प्रोसेसमधून एखादा जीव आपल्यासारखाच दुसरा जीव तयार करतो त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? रिप्रोडक्शन म्हटलं जातं. मग हे कशा पद्धतीनं होतं? डिपेंड्स. काही प्राणी आहेत जे जन्म देतात, काही प्राणी आहेत जे अंडी घालतात. झाडांमध्ये कसं होतं? झाडांमध्ये बियांपासून प्रजनन होतं, बियांपासून रिप्रोडक्शन होतं. एका बी पासून नवीन झाड तयार होतं. ते झाड, त्या झाडांना फुलं लागतात, त्या फुलांमध्ये काय असतात? बी असतात. त्या फुलांमध्ये, त्याच्या फळांमध्ये बी असतात. बरोबर? हे सगळं काय आहे? आपला जीव संपल्यानंतर सुद्धा, आपला मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आपलं एक व्हर्जन निसर्गामध्ये अस्तित्वात असावं, ही ओढ. या ओढीतून जन्म होतो रिप्रोडक्शन या कॅरेक्टरिस्टिकचा. आणि त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा कोणता? सेल्युलर स्ट्रक्चर. सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय? पेशीमय रचना. म्हणजे काय? हा जो मार्कर आहे तो वेगवेगळ्या पार्ट्सनी बनलाय. त्याला काय आहे? एक टोपण आहे, एक नीप आहे. ती नीप अशा पद्धतीनं वेगळी करता येते. बरोबर? वेगळी करता येते. त्याच्या आत काय आहे? एक स्पंज आहे, रिफिल आहे असं पण म्हणू शकतो. ही रिफिल आहे. या रिफिलमध्ये काय ओतावी लागते? शाई ओतावी लागते. मग मी यांना जोडलं आणि मग मी काय केलं? हे सगळं लिहून काढलं. म्हणजे वेगवेगळ्या पार्ट्सनी तयार झालंय. तसं आपलं शरीर सुद्धा वेगवेगळ्या पार्ट्सनी तयार झालंय. एक हात आहे, पाय आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, नाक आहे, वगैरे वगैरे. हे जे अवयव आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींनी तयार झालेत. हाडापासून, मांसापासून, रक्तापासून. ही जी रक्त आहे, ही जी हाडं आहेत, हे जे मांस आहे, ते सुद्धा वेगवेगळ्या पार्ट्सनी तयार झाले. असं करत 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 अगदी सूक्ष्म लेवलला ज्यावेळेला तुम्ही जाऊन पोहोचता त्यावेळेला तुम्हाला काय मिळतात? सेल्स मिळतात. पेशी, सेल्स. फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर बॉडीज. राईट? प्रत्येक सजीवाचं हे लक्षण आहे की त्यांचं शरीर कशापासून बनलेलं असतं? सेल्स पासून बनलेलं असतं. अगदी सूक्ष्म असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते कधी कधी एक पेशीय असू शकतात. एक पेशीय म्हणजे काय? युनिसेल्युलर. आणि ते सोडले की बाकीचे सगळे, मग ते किडे असतील, मुंग्या असतील, किंवा माणसासारखी किंवा हत्तीसारखे मोठे प्राणी असतील, ते सगळे काय असतात? मल्टीसेल्युलर असतात, बहुपेशीय. पण मल्टीसेल्युलर असू देत नाहीतर युनिसेल्युलर असू देत, ते सगळं काय आहे? सजीवांचं लक्षण आहे. सजीव आहे म्हटल्यावर सेल्स असणार आहेत. एक असेल किंवा अनेक असतील. राईट? आपल्या शरीराचं सगळं फंक्शनिंग कोण करत असतं? सेल्स करत असतात. आपल्याला भूक लागणं, आपली भूक मिटणं, घाम येणं, श्वसन होणं, श्वासोश्वास सुरू असणं, वेदना होणं, जखम झाल्यानंतर वेदना होणं, एखादी गोष्ट फील करणं, हे सगळं काय होतं? यांचं काम असतं. सो बेसिक मशिनरी कशी आहे? प्रत्येकाचं शरीर, माणसाचं, प्राण्यांचं, झाडांचं, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं सेल्स पासून बनलेलं असतं. त्या सेल्सना जिवंत राहण्यासाठी एनर्जीची गरज असते. ती एनर्जी कुठून मिळते? फूड मधून मिळते. त्या फूड मधून जी एनर्जी मिळते त्यातून हे आपलं काम, फंक्शनिंग सुरू ठेवतात. आणि जास्तीचं जे आहे न्यूट्रिएंट्स ते कशासाठी वापरतात? ग्रोथसाठी वापरतात. ग्रोथ नंतर या प्रोसेसमध्ये जे वेस्टेज तयार होतं, वेस्ट मटेरियल तयार होतं, ते बाहेर टाकण्यासाठी कोणती प्रोसेस आहे? एक्सक्रिशनची, उत्सर्जनाची प्रोसेस आहे. हे असं कधीपर्यंत चालू राहतं? एका डेफिनेट लाईफ स्पॅन पर्यंत चालू राहतं. या सगळ्याला सपोर्ट करण्यासाठी कोणाची गरज असते? रेस्पिरेशनची गरज असते. आणि काय राहिलं? हे सगळं सुरू राहिलं व्यवस्थित की काय होतं? रिप्रोडक्शन होतं. आणि हे सगळं व्यवस्थित चालू राहावं यासाठी कशाची गरज असते? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलायची गरज असते. भूक लागणं हा सुद्धा रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलायच आहे ना. जर समजा भूक लागत नसती तर काय झालं असतं? मे बी माणसानं तितके कष्टच घेतले नसते जितका माणूस घेतो. कशासाठी? फूड मिळवण्यासाठी. माणूसच असं नाही, प्रत्येक प्राण्याचा हा मुद्दा आहे. प्राणी खंगून मेले असते जर भूक लागत नसती, जर ही गोष्ट नसती तर अशा पद्धतीनं हे सगळं फंक्शनिंग सुरू असतं. एकमेकांवर डिपेंडंट अशा या गोष्टी आहेत. आणि ही सगळी कशाची लक्षणं आहेत? सजीवांची लक्षणं आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे युजफुल थिंग्स.
आता ही जी टर्म आहे ती खूप विचित्र आहे. युजफुल थिंग्स म्हणजे काय, कोणासाठी युजफुल हे आधी डिफाईन करावं लागेल ना. ऑफकोर्स ह्युमन्ससाठी युजफुल, फॉर ह्युमन्स. माणसांसाठी महत्वाच्या गोष्टी, ज्या उपयोगाच्या गोष्टी आहेत, ज्या सजीव आहेत, त्या आपण बघणार आहोत. वी कॅनॉट इमॅजिन अवर लाईव्ह विदाउट अदर लिव्हिंग थिंग्स. इतर प्राण्यांच्या, इतर वनस्पतींच्या, इतर सजीवांच्या शिवाय आपण आपलं आयुष्य इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे लिव्हिंग वर्ल्ड आहे त्यामध्ये एक काय असते, एक सजीव सृष्टी जी आहे त्यामध्ये काय असते, एक अन्न साखळी असते. काय म्हणतात त्याला, फूड चेन म्हणतात. झाडं कशा पद्धतीनं जगतात, जमिनीतलं पाणी शोषून घेतात, न्यूट्रिएंट शोषून घेतात, त्यांच्यावर प्रकाश पडतो सूर्याचा. कशावर, पानांवर प्रकाश पडतो, पानांमध्ये असतं क्लोरोफिल, त्यातून होतो फोटोसिंथेसिस, आणि मग काय होतं, झाडं स्वतःचं अन्न अशा प्रोसेसमध्ये तयार करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन बाहेर टाकतात. ही झाली झाडांची प्रोसेस. आपल्या शरीरामध्ये तशी ताकद असते तर, जसं कोई मिल मधला तो जादू होता, त्याच्या बॉडीवर धूप पडली, धूप धूप करत असतो तो, राईट. तशी आपल्यात ताकद असते तर किती बरं झालं असतं. सूर्याचा प्रकाश पडला, आपल्या बॉडीला जे जे न्यूट्रिएंट्स पाहिजे होते ते मिळाले, झालं काम. पण तसं नाही आहे. झाडं तशा पद्धतीनं जगू शकतात, बाकीचे ॲनिमल्स जगू शकत नाहीत तशा पद्धतीनं. दे हॅव टू सर्व्हाइव्ह बाय इटिंग अदर लिव्हिंग थिंग्स. इतर सजीवांना खाऊनच जगावं लागतं. कोणाला, ॲनिमल्सना. सो ॲनिमल्सची काय असते, फूड चेन असते, अन्न साखळी असते, ज्यामध्ये बेसिक लेवलला कोण असतात, सगळ्यात खाली कोण असतात, हर्बीवोर्स असतात. हर्बीवोर्स कोणाला खाऊन जगतात, ग्रासेसना खाऊन जगतात. बरोबर, प्लांट्सना, ग्रासेसना खाऊन हर्बीवोर्स जगतात. या हर्बीवोर्सना खाऊन कोण जगतात, कार्निवोर्स. हर्बीवोर्सचं उदाहरण काय काय घेतलं आपण, डिअर असतील, शीप असतील, कॅमल्स असतील, झेब्रा असतील, राईट, हॉर्सेस असतील, इटसेट्रा इटसेट्रा. कार्निवोर्सचं एक्झाम्पल काय घेतलं होतं, लायन्स, टायगर्स, चीता, लेपर्ड, वुल्व्स वगैरे वगैरे वगैरे. हे कार्निवोर्स ज्या वेळेला मरतात त्यावेळेला काय होते, त्यांची बॉडी डिके होते, त्यांची बॉडी कुजते, त्यांचं शरीर कुजतं, आणि ते जे न्यूट्रिएंट्स आहेत ते पुन्हा जमिनीमध्ये मिसळतात, सॉइलमध्ये मिसळतात. आणि हे सॉइल मधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते पुन्हा कोणाला मिळतात, ग्रासेसना मिळतात. अशा पद्धतीची ही जी चेन आहे याला काय म्हणतो आपण, फूड चेन म्हणतो. माणूस या फूड चेन मधून काय झालेला आहे, बाहेर पडलेला आहे. आपण जोपर्यंत जंगलांमध्ये राहत होतो आपण या फूड चेनचा काय होतो, हिस्सा होतो. म्हणजे काय, आपण स्वतः हंटिंग करायचो, कोणाचं, हर्बीवोर्सचं, शाकाहारी प्राण्यांचं हंटिंग करून माणूस जगायचा, त्यांना खाऊन जगायचा. आणि माणसांना सुद्धा मारणारे प्राणी होते ना, माणसांची सुद्धा शिकार होत असणार ना. ज्या वेळेला माणूस जंगलात राहत होता त्यावेळेला माणसांना सुद्धा खाणारे प्राणी असतील, म्हणजे वाघ, सिंह ऑब्व्हियसली यांना खात असतील माणसांना. पण आता आपण या फूड चेन मधून काय झालेलो आहोत, डिटॅच झालेलो आहोत, बाहेर आलेलो आहोत. आपण याचे काय आहोत, कन्झ्युमर, बेनिफिशियरी आहोत. बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी म्हणजे ज्यांना याचा फायदा होतोय, नुकसान होत नाही. माणसांची शिकार करून जगणारे प्राणी कोणते आहेत, कोणतेच नाहीत. वाघ, सिंह, मगर, मच्छ वगैरे वगैरे खातील माणसांना, मान्य आहे, पण तशी संधी आता येत नाही ना, तशा पद्धतीचं लाईफस्टाईल नाही आहे ना माणसांचं. सो वी आर आउट ऑफ धिस फूड चेन. मुद्दा हा आहे की ही फूड चेन निसर्गामध्ये अस्तित्वात असते. मग युजफुल थिंग्स म्हणजे कोणते, माणसांसाठी जे युजफुल आहेत ते प्राणी, राईट. मग माणसांसाठी युजफुल कशाच्या बाबतीत असू शकतात, फूडच्या बाबतीत असू शकतात. ज्या प्राण्यांना माणूस खाऊन जगतो ते फूडच्या नेसेसिटीसाठी उपयोगाचे झाले, बरोबर. तर ॲनिमल्स माणसाची भूक भागवतात, सो दे आर युजफुल फॉर ह्युमन्स. फॉर व्हॉट, फूड. प्लांट सुद्धा माणसाची भूक भागवतात. मोस्टली आपण काय खातो, मोस्टली आपण शाकाहारीच असतो, शाकाहारच करतो. सो फूडसाठी आपण ॲनिमल्स आणि प्लांट्सवर डिपेंडंट आहोत. आणखीन काय उपयोग आहे प्लांट्सचा, इंडस्ट्रियल उपयोग आहेत, खूप जास्त इंडस्ट्रियल उपयोग आहेत. प्लांट्स पासून वेगवेगळे काय केले जातात, वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवले जातात.
सोप्स बनवले जातात, टूथपेस्ट बनवले जातात, काय आणखीन मेडिसिन्स बनवले जातात. प्रचंड उपयोग आहेत. मेडिसिनल उपयोगाचे प्लांट्स कोणते आहेत? वसाका, वसाका म्हणजेच अडुळसा. आणखीन काय? तुलसी आहे, आमला आहे, आणि काय आहे? हिरडा आहे, बेहडा आहे. सो असे वेगवेगळे उपयोग कशाचे असतात? प्लांट्सचे असतात. ॲनिमल्सचे फूड सोडून आणखीन कोणते उपयोग आहेत? डू वी इट डॉग्स ऑर कॅट्स? नो. आपण कुत्र्यांना मांजरांना खात नाही, काही खात असतील ज्यांच्यामुळे सुरू झालंय सगळं बोंब. पण जर यांना आपण खात नसलो तर मग यांचा उपयोग काय? ऑब्व्हियसली प्रचंड उपयोग आहेत. एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. कॅट्स जी मांजरं आहेत त्याच्यावर ह्युमन सिव्हिलायझेशन डिपेंडंट आहे. कसं? जर मांजरं नसतील तर जे रोडंट्स आहेत, रोडंट्स म्हणजे काय? उंदीर, घुशी यासारखे जे प्राणी आहेत जे अन्नाची बर्बादी करून टाकतात, नासाडी करून टाकतात अन्नधान्याची, आणि सगळ्यात महत्वाचं काय? आजार पसरवतात. प्लेग नावाचा महाभयंकर आजार ज्याच्यासमोर कोरोना सुद्धा काहीच नाहीये, कोणी पसरवला? उंदरांनी पसरवला. या उंदरांवर कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतं? कॅट्स करतात. सगळ्यात जास्त कॅटची जी फॅमिली आहे त्यामध्ये लायन्स सुद्धा आहेत, टायगर्स सुद्धा आहेत. हे चांगलं आपल्याला माहिती आहे. आपण मांजरांना काय म्हणतो? वाघाची मावशी म्हणतो. सगळ्यात जास्त जर इफेक्टिव्ह किलिंग रेट कोणाचा असेल, हंटिंगच्या बाबतीत सक्सेस रेट कोणाचा असेल? मांजरांचा असतो. मांजरं काय करतात? रोडंटच्या पॉप्युलेशनवर, माईस, उंदरांच्या पॉप्युलेशनवर इफेक्टिव्ह कंट्रोल ठेवतात. मांजरांना इक्वेशन मधून काढून टाका, तुमच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली. व्हॉट अबाउट डॉग्स? डॉग्स ही जी ब्रीड आहे निसर्गतः जन्माला आलेली नाहीये. जे वुल्व्स होते, लांडगे, त्यातला एक ग्रुप डेव्हलप झाला डॉग्स मध्ये. लांडग्यातला एक प्रकार तयार झाला डॉग्स मध्ये, ज्यांच्या असं लक्षात आलं की माणसांवर जर हल्ले केले नाहीत, माणसं ज्यावेळेला टोळी अवस्थेमध्ये जगत होते, हंटिंग गॅदरिंग पद्धतीनं जगत होते, त्यावेळेच्या काही वुल्व्सच्या पॅक्सना, गटांना हे लक्षात आलं की माणसांवर जर हल्ले नाहीत केले तर माणसं उरलं सुरलं फेकतात आपल्यासमोर, ज्याच्यावर आपण खाऊन जगू शकतो. त्यातून एक ब्रांच तयार झाली, ब्रांच निघाली सेपरेट, आणि लांडग्यांची काय झालीत? डॉग्स तयार झाले. हे खूप उपयोगाचे आहेत. संरक्षणासाठी, सिक्युरिटीसाठी डॉग्सचा प्रचंड उपयोग आहे, राईट? आणखीन कोणते उपयोगाचे प्राणी आहेत? काऊज आहे, काऊज, बफेलोज, फॉर व्हॉट? फॉर मिल्क, म्हणजे एक प्रकारे फूडच. काऊज, बफेलोज. शीप कशासाठी उपयोगाची आहे? मीट म्हणजे काय? मांस. आणि काय? वूल म्हणजे काय? लोकर. बैल कशासाठी उपयोगाचे असतात? बैल, ऑक्सेन म्हणतात, ऑक्स किंवा ऑक्सेन, प्लुरल फॉर्म ऑक्सेन. आणि काय? कॅमेल्स कशासाठी उपयोगाचं आहे? ट्रान्सपोर्टसाठी उपयोगाचं आहे, माल वाहतूक करण्यासाठी उपयोगाचं आहे. तर अशा पद्धतीनं हे जे प्राणी आहेत ते प्रचंड उपयोगाचे असतात. का? तेवढी अक्कल माणसामध्ये आहे की यांचा उपयोग करून घेणं माणसाला जमतं. हनीबीज म्हणजे मधमाशा. काय उपयोग आहे यांचा? नावातच आहे हनी, मध मिळवण्यासाठी. पण हा खूप छोटा उपयोग झाला, खूप म्हणजे खूप छोटा उपयोग झाला. हनीबीजवर संपूर्ण ॲग्रिकल्चर अवलंबून आहे. विदाऊट हनीबीज वी डोंट नो व्हॉट टू डू. का? कारण हनीबीजमुळं काय होतं? पॉलिनेशन होतं. पॉलिनेशन म्हणजे काय? लक्षात घ्या, नीट लक्ष देऊन ऐका. एक फ्लॉवर असेल, या फ्लॉवरच्या मध्यभागी काय असतात? बिया असतात, पोलन्स असतात. मधमाशी काय करते? इथं येऊन बसते, तिच्या अंगाला या फ्लॉवर मधले पोलन्स लागतात. ही मधमाशी ज्या वेळेला दुसऱ्या फ्लॉवरवर जाते त्यावेळेला या फुलाचे पोलन्स, परागकण त्या दुसऱ्या फुलामध्ये जाऊन मिसळतात, आणि त्यातून वनस्पतींचं काय होतं? रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शनची ही पद्धत आहे वनस्पतींमध्ये. जर पॉलिनेशन नीट झालं नाही, फळं लागणार नाहीत, अन्नधान्य येणारच नाही झाडांना, नुसतीच फुलं येतील, फुलं गळून पडतील.
झाडांना नुसतीच फुलं येतील आणि फुलं गळून पडतील, त्या फुलांचं फळ होणारच नाही जर पॉलिनेशन झालं नाही तर. एक फार मोठी समस्या आज ऍग्रिकल्चरच्या समोर आहे की हनी बीजची जी डिक्लाइनिंग पॉप्युलेशन आहे तिला कसं मेंटेन ठेवायचं, तिचं कन्झर्वेशन कसं करायचं. जर ते संपले ऍग्रिकल्चर उद्ध्वस्त होईल. अक्षरशः फूड क्रायसिस माणसासमोर येईल, म्हणजे अन्न संकट माणसासमोर येईल जर आपण यांना वाचवू शकलो नाही तर. बघा किती नाजूक पद्धतीनं आपण निसर्गावर अवलंबून आहे आणि तरी आपण निसर्गाची वाट लावत असतो. यानंतरचा पॉइंट कोणता आहे? हार्मफुल थिंग्स. माणसासाठी घातक गोष्टी. घातक कोणत्या गोष्टी? लिव्हिंग गोष्टी. ऑब्व्हियसली ना, यामध्ये काय एक्सप्लेन करण्यासारखं आहे? मॉस्किटोज, डास, माशा काय होतात, काय करतात? हे रोगराई पसरवतात. मलेरिया डासांमुळे पसरतो, राईट? तर माणसाला त्रासदायक असणारे जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? हार्मफुल थिंग्स, हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. फॉर एक्झाम्पल मॉस्किटोज, फ्लाईज, ऑल दी प्रेडेटरी ॲनिमल्स, जे शिकार करून जगणारे जे प्राणी आहेत अल्टिमेटली आपल्याला हार्मफुल ठरू शकतात ना. वाघाच्या जर समजा भुकेल्या वाघाच्या जर समोर जाऊन बसलात, काय करेल तो? खाऊन टाकेल ना. आणि त्यानं जर तुम्हाला खाऊन टाकलं तर त्याच्या इतका मोठा हार्म कोणताच नाही, जीवच गेला. स्नेक्स, स्नेक्स जे आहेत हे सुद्धा ऍग्रिकल्चरसाठी खूप उपयोगाचे आहेत. का? जसं कॅट्स रोडंट्सवर एक कंट्रोल ठेवतात, उंदरांच्या पॉप्युलेशनवर कंट्रोल ठेवतात, तसं स्नेक्स सुद्धा ठेवतात. त्यामुळं साप हा शेतकऱ्याचा मित्र म्हटला जातो. पण तो जर चावला तर मित्र असला म्हणून काय झालं? जीव तर जाणारच ना, राईट? सो एका अर्थानं साप सुद्धा काय आहेत? हार्मफुल थिंग्स आहेत, राईट? आणखीन कोण कोण हार्मफुल असू शकतं? माईस, उंदर, कॉक्रोचेस, बरोबर? यासारखे इन्सेक्ट जे आहेत ते सगळे हार्मफुल असू शकतात. लाईस, लाईस म्हणजे काय? उवा. आणि काय? ढेकून, ढेकणाला काय म्हणतात? टिक्स, बरोबर? आणि काय? पॉइझनस लिझार्ड्स, पाली. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की या पाली कोणाला खातात? इन्सेक्ट्सना खातात, जे माणसाला हार्मफुल असू शकतात. सो डिपेंड करतं, एखादी लिव्हिंग थिंग माणसासाठी युजफुल असू शकते किंवा हार्मफुल असू शकते. ती नेमकी त्या स्पेसिफिक मोमेंटला कोणत्या रोलमध्ये होती हे महत्वाचं आहे. हा स्नेक जो आहे तो माणसासाठी खूप उपयोगाचा असतो. त्याच्यामुळे रोडंटच्या पॉप्युलेशनवर, माईसच्या, उंदरांच्या पॉप्युलेशनवर कंट्रोल राहतो. ऍग्रिकल्चरसाठी महत्वाचं असतं. पण चावला तर मरणार. हे जे प्राणी आहेत, जे कार्निव्होर्स आहेत, कार्निव्होर्स, यांचा जर बॅलन्स ढासळला तर पूर्ण फूड चेनचा बॅलन्स ढासळेल. माणसाला जगणं अशक्य होईल. भलेही माणूस या फूड चेनच्या बाहेर असला तरी सुद्धा आपलं आयुष्य या फूड चेनवर डिपेंडंट असतं, राईट? यासाठी वाघ वाचवण्याची मोहीम आहे. नुसतं पुढच्या जनरेशनला वाघ दिसावा, बघायला मिळावा, यासाठी वाघांना वाचवण्याचा प्रकल्प सुरू नाही आहे. जर वाघ नसेल तर जंगलातली सगळी जी फूड चेन आहे ती कोलॅप्स होऊन जाईल. सो टायगर्सना वाचवण्यासाठी, कन्झर्व करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असतात. सो व्हॉट आर डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स? आता बऱ्यापैकी चर्चा करून झाल्यानंतर आपल्या चांगलं लक्षात आलं असेल की प्लांट्स आणि ॲनिमल्स मधला डिफरन्स काय आहे. सगळ्यात बेसिक डिफरन्स हा की फूडच्या बाबतीमध्ये प्लांट्स काय असतात? इंडिपेंडंट असतात, राईट? लेट्स मेक अ चार्ट. फूडच्या बाबतीमध्ये प्लांट्स काय असतात? सेल्फ सफिशियंट असतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सेल्फ सफिशियंट. ॲनिमल्स काय असतात? डिपेंडंट असतात. कोणावर? अवलंबून असतात. कोणावर? इतर झाडांवर, प्लांट्सवर किंवा इतर ॲनिमल्सवर, राईट? मुव्हमेंट. झाडं मुव्हमेंट करू शकतात का? नो, नो. ग्रोथ होते झाडांची, हाईट वाढते, साईज वाढते, बट दे कॅनॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाऊ शकतात का? नाहीच जाऊ शकत.
ॲनिमल्स काय करू शकतात, जाऊ शकतात. ग्रोथ खूप स्लो ग्रोथ असते. ॲनिमल्सची ग्रोथ काय असते, दे कॅन डिसाइड, पण फास्ट असते. कम्पेअर्ड टू ट्रीज यांची ग्रोथ, ॲनिमल्सची ग्रोथ काय असते, फास्ट असते ऑब्व्हियसली. लाईफ स्पॅन, यांचा लाईफ स्पॅन शेकडो वर्षांमध्ये असतो झाडांचा, राईट. ह्यूज लाईफ स्पॅन म्हणू शकतो, ह्यूज लाईफ स्पॅन म्हणू शकतो. ॲनिमल्सचा काय, व्हेरी लिमिटेड, व्हेरी लिमिटेड. माणसं जे 70-80 वर्ष जगतात, जनरली इतकं कोणते प्राणी जगत नाहीत. 30-40 वर्ष ॲट द मोस्ट, ते सुद्धा नॅचरल कॉजेसमुळे डेथ आली तर. अदरवाईज शिकार होऊन मरण्याची शक्यता तर सगळ्यात जास्त आहे. एक्सक्रिशनसाठी एक्सक्रिशनची जी प्रोसेस आहे ती प्लांट्समध्ये सुद्धा आहे, ॲनिमल्समध्ये सुद्धा आहे. पण ॲनिमल्समध्ये स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत एक्सक्रिशनसाठी, बरोबर. आपण आपल्या शरीरातून लघवी, संडास वगैरे जे बाहेर टाकतो त्याच्यासाठी खास अवयव आहेत ना. झाडांना तसं थोडीच असतं. झाडाच्या खोडांमधून, झाडाच्या फांद्यांमधून, झाडाच्या पानांमधून एक्सक्रिशन होत असतं कंटिन्युअस, राईट. नो स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिशन. कोणाला, झाडांना खास एक्सक्रिशनसाठी, उत्सर्जनासाठी वेगळा अवयव नसतो. प्राण्यांना असतात अवयव वेगळे. सेम अबाउट रेस्पिरेशन, सेम अबाउट रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी प्राण्यांना वेगळे अवयव आहेत, स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत. त्यातूनच तुम्हाला दुसरा एक प्रश्न एक्सरसाइज मध्ये विचारलेला आहे, कोणता ते बघू. झाडांना रेस्पिरेशनसाठी वेगळा अवयव नाही. आपण म्हणतो की झाडं पानाच्या माध्यमातून ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. नो, ते त्यांच्या स्टेम्सच्या माध्यमातून सुद्धा. स्टेम्स म्हणजे काय, खोड, झाडाचं खोड. हे झाड असेल तर हे काय आहे, खोड आहे ऑब्व्हियसली. हे काय आहे, खोड आहे. याच्यातून सुद्धा हवा ओढली जाते आतमध्ये. सो रेस्पिरेशनसाठी नो स्पेसिफिक ऑर्गन, वेगळा खास अवयव नाही आहे रेस्पिरेशनसाठी. आणखीन महत्वाचा फरक एक आहे झाडांमध्ये आणि ॲनिमल्समध्ये, तो म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. जितकी चटकन प्राणी रिस्पॉन्ड करू शकतात बाहेरच्या स्टिम्युलसला, तितकं हे नाहीत करू शकत. का, कारण प्राण्यांमध्ये वेदना असते. का, कारण प्राण्यांमध्ये एक फुल्ली डेव्हलप्ड नर्वस सिस्टीम असते. हा तुमच्या सिलेबसच्या खूप बाहेरचा टॉपिक आहे, पण यांच्यामध्ये सुद्धा असते, यांच्यामध्ये सुद्धा असते. पण प्राण्यांमध्ये जी नर्वस सिस्टीम आहे, वेदना होण्याची सिस्टीम, ती काय आहे, खूप जास्त डेव्हलप्ड आहे. कोणापेक्षा, यांच्यापेक्षा. हा एक महत्वाचा फरक. ओके, सो दीज आर डिफरन्सेस बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स. तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीनं लिहू शकता, राईट. हे सगळं तुमच्या सिलेबसच्या आतलंच आहे, फक्त इंटरकनेक्टिंग पद्धतीनं विचार करावा लागतो. स्पेसिफिक पॉइंट नाही आहे तुमच्या सिलेबसमध्ये की या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, पण अभ्यास केल्यानंतर स्वतः विचार करून ही उत्तर काढता येऊ शकतात. मग सिमिलॅरिटीज काय असतील प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये, दोन्ही सुद्धा लिव्हिंग आहेत, ही महत्वाची सिमिलॅरिटी, बरोबर. दोघं सुद्धा. मग आता लक्षात घ्या, सिमिलॅरिटीजचा सुद्धा क्वेश्चन आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये. सगळेच्या सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते लिव्हिंग थिंग्सचे, ते प्लांट्सना सुद्धा लागू पडतात, ॲनिमल्सना सुद्धा लागू पडतात. सो सिमिलॅरिटीजच्या टायटलच्या अंडर त्या सगळ्या सिमिलॅरिटीज दोघांमध्ये येतील, राईट. कोणकोणत्या सिमिलॅरिटीज आहेत प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये, की त्यांची ग्रोथ होते. सगळ्यात महत्वाचं, ग्रोथ होते म्हणण्याच्या आधी सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय, त्यांचा जन्म होतो आणि त्यांचा मृत्यू होतो. ही पहिली सिमिलॅरिटी, बर्थ अँड डेथ. दुसरी सिमिलॅरिटी काय, ग्रोथ. ही ग्रोथ होण्यासाठी काय लागतं, त्यांना फूड लागतं, म्हणजे न्यूट्रिशन्स लागतात. त्यांना पाणी आणि न्यूट्रिशन जमिनीमधून लागतात ना, रूट्स मधून. आणखीन काय महत्वाची, रेस्पिरेशन, श्वसन. आणखीन काय, एक्सक्रिशन, उत्सर्जन. आणखीन काय, सेल्युलर स्ट्रक्चर. आणि काय, डेफिनेट लाईफ स्पॅन, राईट. आणि काय, रिप्रोडक्शन.
प्रजनन, आपल्यासारखा वेगळा जीव तयार करणं, या सगळ्या काय झाल्या, प्लांट्स आणि अॅनिमल्स मधल्या सिमिलॅरिटीज झाल्या. त्यावर तुम्ही व्यवस्थित स्पेसिफिक विस्तारानं लिहू शकता. सो सगळा माल मसाला तुमच्या समोर आहे, ते स्वतःच्या भाषेत लिहिता येणं हे खरं स्किल. त्यामुळे रेडीमेड आन्सरची अजिबात वाट बघायची नाही, रेडीमेड आन्सर्स अजिबात शोधायचे नाहीत. टॉपिक नीट वाचायचा, समजून घ्यायचा लेक्चर झाल्यानंतर, आणि मग हे सगळे क्वेश्चन स्वतःच्या भाषेमध्ये सोडवायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्याचं उत्तर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मिळणार नाही, म्हणून त्याच्याशी नीट डील करूया की व्हॉट आर पेक्युलॅरिटीज अबाउट द मुवमेंट्स ऑफ दीज स्पेसिफिक ॲनिमल्स. ओके, स्नेक्स, साप कशा पद्धतीची हालचाल असते, सरपटत जातात, घसटत जातात, बरोबर. ते पोहतात सुद्धा, दे स्विम, पोहतात, क्रॉल, सरपटत जातात, आणि काय, क्लाइंब, ते चढू शकतात झाडांवर वगैरे. साप चढू शकतात कशा पद्धतीनं, त्यांचा जो मनका असतो तो बेंड होत असतो तशा पद्धतीनं. त्यानंतर आहे टॉर्टॉइज मुवमेंटच्या बाबतीमध्ये यांचा काय म्हटलं जाऊ शकतं, व्हेरी स्लो. एवढंच म्हटलं जाऊ शकतं, व्हेरी स्लो मुवमेंट. पाय असतात, ओके, ते सरपटत चालत नाहीत. टॉर्टॉइज डू नॉट क्रॉल, दे वॉक. त्यांच्यासाठी चालण्यासाठी पाय त्यांच्याकडे असतात, पण खूप स्लो अशा पद्धतीची मुवमेंट असते. कांगारूज भारतामध्ये आढळत नाहीत, ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. कशा पद्धतीची यांची मुवमेंट असते, उड्या मारत जातात, हॉपिंग. कशी हालचाल असते, उड्या मारत जातात, हॉपिंग. मागचे जे त्यांचे दोन पाय आहेत ते काय असतात, खूप जास्त स्ट्रॉंग असतात, त्याच्या जोरावर ते उड्या मारतात. पॉवरफुल लेग्स, विथ देअर पॉवरफुल लेग्स. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांची जी शेपूट असते, टेल्स, कशासाठी उपयोगाला येते, त्यांना बॅलन्स करण्यासाठी उपयोगाला येते. इवन चित्ता, वाघ हे जे प्राणी आहेत ते सुद्धा पळताना टेल्सचा वापर करत असतात बॅलन्स साधण्यासाठी. त्यांचं शरीर ज्या बाजूला झुकलेलं असतं त्याच्या अपोजिट साईडला त्यांची टेल असते नेहमी लक्षात बघू शकता तुम्ही डिस्कवरी चॅनलला वगैरे. वाघ किंवा चित्ता पळत असताना जर समजा त्याचं शरीर या साईडला झुकलेलं असेल, टेल दुसऱ्या साईडला असते, बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी. ईगल काय पक्षी आहे, मोठा पक्षी आहे. किती किलोमीटर जाऊ शकतो, 50 किलोमीटर पर आवर या स्पीडनं उडू शकतो, फ्लाइंग. ओके, हीच आहे त्याच्या मुवमेंटची पिक्युलर गोष्ट. कॅमेलियन्स म्हणजे काय, सरडे, रंग बदलणारे सरडे. ओके, कशा पद्धतीची मुवमेंट असते, अशी जर्की मुवमेंट असते. अशा पद्धतीनं त्यांची जर्की मुवमेंट असते. पुढं मागं अशा पद्धतीनं ते मूव्ह करत असतात. ओके, काय लिहिणार याला, स्लोली विथ जर्की मुवमेंट. बॅक अँड फोर्थ. व्हॉट अबाउट फ्रॉग्स. एखादा पाऊस सुरू झाला की डराव सुरू होतं. फ्रॉग्स मध्ये हायबरनेशन नावाची एक गोष्ट असते, हायबरनेशन, की ते फार मोठ्या काळासाठी महिने झोपी जाऊ शकतात. त्यांच्या फक्त बेसिक ज्या मुवमेंट्स असतात शरीरामधल्या, बेसिक प्रोसेसेस तेवढ्या सुरू असतात, बाकीचं सगळं त्यांचं ऑलमोस्ट डेड झाल्यासारखी बॉडी असते. कशासाठी, एनर्जी सेव्ह करण्यासाठी. ओके, फ्रॉग्सची मुवमेंट कशा पद्धतीची असते, जम्पिंग, उड्या मारतात मोठ्या प्रमाणावर. कशामुळं, त्यांचे जे मागचे पाय असतात त्याला हाइंड लेग्स म्हणतात, हाइंड लेग्स, ते खूप जास्त स्ट्रॉंग असतात. मागचे पाय खूप जास्त स्ट्रॉंग. किती मोठी उडी मारू शकतात, त्यांची जी बॉडी आहे त्या बॉडीची जी लेंथ आहे त्याच्या 20 पटीनं जास्त, 20 टाइम्स देअर बॉडी लेंथ. त्यांच्या शरीराच्या लेंथच्या 20 पटीनं मोठी उडी ते मारू शकतात. गुलमोहर हे काय आहे, झाड आहे, प्राणी नाही आहे. ओके, गुलमोहराचं झाड तुम्हाला माहिती आहे.
लाल अशा पद्धतीची त्याची फुलं असतात, पानं असतात, पानासारखी फुलं असतात. त्याची मुवमेंट काय असणार आहे? त्याची ऑब्व्हियसली काही मुवमेंट नसणार. सो त्याच्या ग्रोथबद्दलच बोलायला पाहिजे. फास्ट ग्रोईंग असतं झाड, ते खूप जास्त जोरात वाढणारं फास्ट ग्रोईंग अशा पद्धतीचं झाड असतं. डेसिडियस असतं. डेसिडियस म्हणजे हिवाळ्यात ज्याची पर्णगळती होते, पानांची गळती होते, त्याला म्हणतात डेसिडियस. ओके, मीडियम साईज्ड असतं. तर ही झाली काही प्राण्यांची काय इन्फॉर्मेशन त्यांच्या मुव्हमेंटशी रिलेटेड. सो पूर्ण टॉपिक कव्हर केलेला आहे आपण भरपूर डेप्थमध्ये जाऊन. जेवढी डेप्थ तुमच्या सिलेबसला एक्सपेक्टेड नाही आहे त्या डेप्थला जाऊन आपण अभ्यास केलेला आहे. आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ही की पूर्ण व्यवस्थित शिद्दत के साथ तयारी करो, भरपूर व्यवस्थित टेक्स्ट बुक वाचा आणि या सर्व नॉलेजवर अथॉरिटी मिळवा. ओके, ऑल द बेस्ट.